वर्ध्याच्या आष्टी तालुक्यामध्ये सुद्धा धुवाधार पाऊस पडताना पाहायला मिळतोय। तसंच देलवाडी जोलवाडी शिवाराला ढगफुटी सदृश्य पावसाचा फटका सुद्धा बसलाय। या पावसामुळे संत्रा पिकांचं मात्र मोठं नुकसान झालेलं आहे आणि संत्रा बागेमध्ये सुद्धा पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। पुरामध्ये वाहून गेलेल्या संत्र्यांचा सडा सुद्धा आपण दृश्यांमध्ये पाहतोय आणि या नुकसानग्रस्त संत्र्यांच्या बागेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज गादगे यांनी। पाहूया। वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील देलवाडी जोलवाडी शिवारामध्ये काल सायंकाळच्या सुमारात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालं आहे। मी सध्या संत्र्याच्या बागेमध्ये आहे आणि हा जोलवाडी शिवार आहे। या जोलवाडी शिवारात आपण पाहू शकता संत्र्याच्या बागेमध्ये अक्षरशः पाणी आढळून येत आहे। मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे आणि यामुळे संत्रा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। पाण्याची तीव्रता एवढी होती की हे जे शेत आहे हे शेतामध्ये पूर्ण अक्षरशः पाणी साचल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येतं आणि मोठ्या प्रमाणात संत्रा ही पडलीच नाही तर वाहून सुद्धा गेली आहे। मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। त्यामुळे शेतकरी कुठेतरी हवालदिल झालेला आहे। शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। शेतकरी सरकारकडून अर्थ मदतीची हाक देत आहे, परंतु सरकार यांना शेतकऱ्यांना मदत देणार का हा कुठेतरी प्रश्न आहे। आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात यामध्ये संत्र्याचं पीक आहे हे उद्ध्वस्त झालेलं आहे। हे संत्र जे आहे हे अक्षरशः वाहून गेलेले आहे चित्र दिसत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी या परिसरातील काही शेतकरी आहे, शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल, कशा प्रकारचा पाऊस आला, कसं नुकसान झालं आहे? काल संध्याकाळी 4 वाजता मोठ्या प्रमाणात पाऊस आला। पाऊस हा ढगफुटी सारखा पाऊस आला। जास्तीत जास्त संत्र्याचं हे नुकसान झालं। संत्राही ह्या एरियात जास्त असल्या कारणाने तेथील संत्रा हा हिरवा संत्र जे झाडाला होतं ते पण त्या ढगफुटीच्या पाण्यानं आणि खाली पडून वाहून गेलेलं आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, देलवाडी शिवार, वर्धा।